बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे आणि त्या नात्यानं त्या बीडमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ध्वजवंदन केलं जात आहे। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। स्वानंद, आज सुनेत्रा पवार बीडमध्ये आहेत महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं। आताचा कार्यक्रम नेमका काय आहे आणि त्यांचा दिवसभरातला दौरा कसा असेल? नक्कीच आपण बघितलं तर सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री झाल्यावर हा पहिलाच दौरा आहे आणि झेंडावंदनासाठी ध्वजारोहणासाठी त्या मुख्यालयाच्या मैदानावर आहेत। काही वेळात झेंडावंदनाचा कार्यक्रम आटपून इथे काही पुरस्कार दिले जातील आणि त्यानंतर काही वेळ संबोधित करून ते पुढील दौऱ्यासाठी संभाजीनगरला रवाना होणार आहेत। इतकाच त्यांचा आजचा दौरा असणार आहे। मात्र सुनेत्रा पवारांचा हा पहिलाच दौरा असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष आहे। स्वानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर बीडच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। ध्वजवंदन केलं जात आहे आणि सलामी दिली जाते। हे दृश्य सध्या आपण पाहतोय। राज्याचे दोन उपमुख्यमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथे पोहोचलेले आहेत। बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे, तर ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हे देखील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। आज महाराष्ट्र दिन आहे। 1960 रोजी अखंड महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं आणि तेव्हापासून या राज्यानं देशाच्या विकासाला, संस्कृतीला दिशा दिलेली आहे। या देशाच्या प्रगतीचं इंजिन महाराष्ट्र हे राज्य आहे आणि ज्यावेळी महाराष्ट्र पुढे जाईल त्याच वेळी हा देश देखील पुढे जाईल आणि त्यामुळे राज्यकर्त्यांच्या हातामध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याची धुरा आहे आणि ते सगळे राज्यकर्ते आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय। बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत, त्या बीडच्या पालकमंत्री आहेत। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन केलं जात आहे, ते ठाण्याचे पालकमंत्री आहेत। तर नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय। राष्ट्रगीत, राज्यगीत। तर महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला आपल्याला या तीन नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळते। बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत, तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते
ध्वजवंदन केलं जातंय. ही दृश्य आपण पाहतोय. तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे देखील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्कमध्ये पोहोचलेले आहेत. शासकीय कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा, त्यामध्ये हे सगळे नेते सहभागी होत आहेत. गेल्या 6 दशकांचा महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर अनेक स्थित्यंतरामधून आपलं राज्य गेलेलं आहे. राजकीय स्थित्यंतर असतील, सामाजिक स्थित्यंतर असतील, पण त्या सगळ्याच्या पुढे जात आता महाराष्ट्रानं प्रगतीची दिशा पकडलेली आहे, विकासाची दिशा पकडलेली आहे आणि महाराष्ट्राची प्रगती ही आपण सगळेजण पाहतोय. या महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे. ती जशी संघर्षाची आहे तशीच ती उत्कर्षाची सुद्धा आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांचं देखील स्मरण आज केलं गेलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुतात्मा स्मारकाजवळ गेलेले होते. तिथे त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर आता राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम संपन्न होत आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा देखील सहभागी झालेले आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवरती महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम संपन्न होतोय. रिजवान काय करू नको. राष्ट्रीय ध्वज को सलामी देगी. राष्ट्रीय सैनिक सलामी शस्त्र. वरून गेलो ना. काढलं की तू आवाज केला. बोला ना त्यांनी, कशाला पुढे जातात. माईक बोलला तरच येतो, साऊंड वाला बरोबर नाही. काय आता आला परत.
समाजसेवक आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आणि सुराज्याचा मंत्र दिला. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची दिशा दिली. या भूमीला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी शेतकरी हिताचा कानमंत्र दिला. या भूमीला क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाचं बाळकडू पाजलं. या भूमीचे सुपुत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशालाच नव्हे तर जगाला समतेचा आणि समानतेचा धडा दिला. देशाला एक गौरवशाली वारसा देणाऱ्या आपल्या या दैवतांचं मी स्मरण करतो आणि त्यांना वंदन करतो. आजचा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि जिद्दीचा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आजच्याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला आजच्याच दिवशी अधिकृतरित्या महाराष्ट्राचं नाव मिळालं. एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, केशवराव जेधे, सेनापती बापट, नाना पाटील, श्रीपाद अमृत डांगे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे अनेकांच्या लढ्यातून आणि संघर्षातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. सर्व महापुरुषांनाही माझा आदरपूर्वक प्रणाम. महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणाऱ्या नराधमांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे. जिथे कष्टाला मान आहे तिथेच महाराष्ट्र महान आहे. ज्यांच्या घामातून हा महाराष्ट्र उभा झाला त्या लाडक्या कामगार बांधवांनाही कोटी कोटी शुभेच्छा देतो. आजच्या उत्कृष्ट जे काही संचलन होतंय, जवानांचं मी अभिनंदन करतो. आज आपल्याला देशाचं जे काही प्रगती आहे आणि आपला महाराष्ट्र देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखलं जातो. सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. समृद्धी महामार्ग, मेट्रोचं जाळं आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबई पुणे मिसिंग लिंक सारखा चमत्कार आपण घडवून आणला. आज त्याचं दुपारी लोकार्पण देखील आहे. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे राज्य आपलं आहे असली भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यात आली. बदलते ऋतू, बदलते हवामान यांच्याशी लढताना शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आत्मविश्वास वाढलेल्या माझ्या अनेक लाडक्या बहिणी आता स्वतःचे छोटे छोटे गृहउद्योग करू लागले, व्यवसाय करू लागले. त्यातून कुटुंबाची, गावाची आणि राज्याची आर्थिक भरभराट होती आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळेच आपण पाहिलं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहिली. आणि आज आपण या ठिकाणी आपला आजचा विकास जर जो आहे तो कायम राहिला तर पुढील 2 ते 3 वर्षात आपण UAE आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकू शकतो. आपण देशातली पहिली $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच होईल असा ठाम विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. परंतु एखादं राज्य म्हणजे काही केवळ आर्थिक औद्योगिक प्रगती नव्हे. गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने राज्याला सांस्कृतिक दृष्ट्या एक चेहरा दिला. मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा, मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचा संकल्प केला. मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची जबाबदारी आता वाढली आहे. छोट्या छोट्या प्रयत्नातून यशाचा महासागर तयार होतो. मराठीचा हा महासागर आपल्याला तयार करायचा आहे. मराठीचा झेंडा 7 समुद्रापलीकडे आपल्याला फडकवायचा आहे. आणि म्हणून पालकमंत्री म्हणून मी दरवर्षी या ठिकाणी ध्वजारोहण करीत असतो. प्रत्येक वेळी ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावत असताना पाहून समाधान आणि आनंद वाटतो.
आज जिल्ह्यातल्या प्रशासनाने चांगली कामगिरी केलेली आहे. 150 दिवसाच्या ई गव्हर्नन्समध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात तिसरं आलंय. ई ऑफिसमुळे 100% कामकाज डिजिटल झालंय. ठाणे महापालिका, उल्हासनगर महापालिका, ठाणे जिल्हा परिषद यांचा सुद्धा या बाबतीत गौरव झालेला आहे. आपलं सरकार सेवा केंद्राने जिल्ह्यातल्या 431 ग्रामपंचायती जोडल्या गेल्या आहेत. एकूण 1000 पेक्षा अधिक सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत. आतापर्यंत 5,500 पेक्षा जास्त घरपोच सेवा नागरिकांना मिळालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात 58,000हून अधिक नागरिकांना दाखले व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामविकासात माझी वसुंधरा अभियानात ठाणे जिल्ह्याला राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावामध्ये रस्ते, सौर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि पुढील पातळीवर झेप घेण्यासाठी मोठी संधी उपलब्ध राहणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना चांगला मंच मिळावा हा शासनाचा नेहमीच प्रयत्न आहे. 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर बहुप्रशिक्षित बीड अहिल्यानगर रेल्वे जिल्ह्यामध्ये धावली. अनेक वर्षांचं बीडकरांचं स्वप्न साकार झालं. त्याचबरोबर बीड अहिल्यानगर परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला. हा महत्त्वाचा दळणवळण प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प आहे. अंबेजोगाई मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. MII सुविधा, बाल संगोपन सेवा, इतर आधुनिक आरोग्य सुविधा यामुळे बीड जिल्हा आरोग्यदृष्ट्या अधिक सक्षम होत आहे. सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत बीड जिल्ह्याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यामध्ये घरकुले पूर्ण करण्यामध्ये बीड जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे आणि ही खरोखरच अतिशय अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यासाठी 623 कोटींचा आराखडा मंजूर केलेला आहे. आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास या क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आलेली आहे. जनगणना 2027च्या टप्प्यामध्ये देशभर शुभारंभ होत आहे. महाराष्ट्रात सुद्धा या महत्त्वाच्या राष्ट्रीय मोहिमेत पुढाकार घेत आहेत. आजपासून म्हणजे दिनांक 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये वेब पोर्टलवर जाऊन स्वगणना करण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक कुटुंबाने संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती नोंदवावी असे आवाहन मी आजच्या दिनी आपल्या सर्वांना करते. त्याचबरोबर 16 मे पासून सुरू होणाऱ्या घरगणना कार्यक्रमामध्ये घरी येणाऱ्या प्रगणकांना आपल्या सर्वांना सहकार्य करायचं आहे. जनगणना ही केवळ मोजणी नाही तर राज्याच्या आणि देशाच्या विकासाचा पाया आहे. उत्तम शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांची अचूक माहिती देणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणनेच्या या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं योगदान द्यावं असं मी आपल्या सर्वांना मनापासून आवाहन करते. आपला महाराष्ट्र हा शिवछत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच राज्य सरकारचं काम सुरू आहे. त्यामुळे सुद्धा आणि यापुढे सुद्धा हे सुरू राहील हा शब्द या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देते. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणून नव महाराष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी करणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची सुद्धा या निमित्तानं मी स्मरण करते. महाराष्ट्र दिनाच्या या पवित्र आणि प्रेरणादायी दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन लोकशाहीच्या बळावर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि सर्वांच्या सहभागातून तर महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमांवरती